हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज 28 जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे। वर्षभरात येणाऱ्या 12 महिन्यांपैकी श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो। तर हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे। श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो। श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व असतं। शिवपूजन करणं शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचं पान शिवाला अर्पण केलं तरी आपल्याला पूर्ण पूजेचं पुण्यफळ हे प्राप्त होतं। असं म्हटलं जातं की सोमवार हा महादेवांना समर्पित असून आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा करतो। यामुळे महादेव माता पार्वती हे आपल्यावरती प्रसन्न होतात। या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते, तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात। धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष असल्यामुळे या दिवशी काही उपाय, सेवा आणि उपासना ज्या आहेत तर त्या केल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आपल्याला श्रावण महिन्यात सोमवारी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणं, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील। तर अशी कोणती वस्तू आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे। प्रदोष काळ म्हणजे कोणता तर बघा, सूर्यास्त होण्याच्या 1 तासच्या आधी आणि सूर्यास्तानंतर ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आणि जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही देखील वेळ तिन्ही सांजेची असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते। आणि म्हणून यावेळेस आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं। तसेच प्रदोष काळ हा देखील महादेवांच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो आणि म्हणून हा उपाय या वेळेमध्ये केला तरी सुद्धा खूप प्रभावी मानला जातो। आपल्याला हिंदू धर्मामध्ये कापुराला विशेष महत्त्व दिलं जातं। जर आपण विशिष्ट तिथींवरती घरामध्ये कापूर जाळला तर घरातील देवांची आरती केली तर घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो। तसेच विशिष्ट तिथींवरती घरामध्ये कापूर जाळणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं। आणि आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे, तसेच आज विनायक चतुर्थी आहे। दुर्वा गणपतीचं व्रत आपण करत असतो, त्याचबरोबर नाग चतुर्थीचा उपवास देखील आज आहे। अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो आज निर्माण झालेला आहे आणि म्हणून या योगावरती आपण हा उपाय जर केला तर आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता, ऊर्जा, त्याचबरोबर वाईट शक्ती, अडचणी या सर्व नष्ट होतात। तसेच घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं। घरात कापूर जाळल्यामुळे घरातील पितृदोष हा कमी होतो। या दिवशी आपल्या घरात हा उपाय केल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। वाईट नजरेपासून आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या घराचं नेहमी संरक्षण होत असतं। तसेच आज तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या घरातील मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील तर यासारख्या सर्व समस्या मुलांच्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील। तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा काही ना काही कारणाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातनं निघून जात असेल तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी या देखील दूर होतील। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे। घराच्या खिडक्या देखील तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईचा एक तुपाचा दिवा लावायचा आहे।
तुपाचा नसेल तर तेलाचा लावायचा आहे। धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायला घ्यायचा आहे। आता जर तुम्ही श्रावण सोमवाराची पूजा तुमच्या घरामध्ये केलेली असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर श्रावण सोमवाराची पूजा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केलेली असेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा घेताना ज्याला फूल असतं अशाच लवंगा घ्यायच्या आहेत। कुठेही तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका, त्याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळतं असतं। म्हणून 2 अखंड फुलाच्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या दोन्ही लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एक आसन टाकून त्या आसनावरती देवघरासमोर बसायचं आहे। त्यानंतर तुम्हाला उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती लवंगा ठेवून घट्ट बंद करायची आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 121 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे। जर स्त्रिया हा उपाय करणार असतील तर स्त्रियांनी नमः शिवाय हा मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 21 वेळेला महामृत्युंजय जप हा करायचा आहे। महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळेला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल, जो कोणताही साधा कापूर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या 2 कापराच्या वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत। तूप नसेल तर तशाच तुम्ही तांदळावरती 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेल्या 2 लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला कापरासोबत ठेवून तो कापूर तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर जोपर्यंत या 2 लवंगा जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे। काही वेळानं ते भांड आपल्या देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्यानंतर त्याचा धूर हा संपूर्णपणे आपल्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। काही वेळासाठी हे भांड आपल्याला उंबरठ्यावरती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचं आहे। उंबरठ्यावरतीच ठेवायचं आहे, बाहेर किंवा आतल्या साईडला ठेवू नका। उंबरठ्यावरतीच मधोमध तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे। पुन्हा ते भांड उचलून तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे, देवघरासमोर ठेवायचं आहे आणि या मंत्राचा तुम्हाला जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत जप करायचा आहे। या भांड्यातील वस्तू सगळ्या थंड झाल्यानंतर किंवा शांत झाल्यानंतर रात्रभर ते भांड तुम्हाला तसंच तुमच्या देवघरासमोर असू द्या। दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। त्याचप्रमाणे जळालेल्या वस्तू सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि जे पण भांड तुम्ही घेतलेलं असेल, मग ती मातीची पणती असेल किंवा कापराचं भांड असेल तर ते तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता। आणि हा उपाय आपल्याला फक्त श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नाही तर महिन्यातनं एकूण 4 सोमवार आलेले आहेत, तर या प्रत्येक सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। करून पहा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप सकारात्मक बदल जाणवतील। कारण पहा, काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे विशिष्ट तिथींवरती केलेले हे उपाय कधीच वाया जात नाहीत। त्याचबरोबर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे, आजचे शिवामूठ तांदूळ असणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी तांदळाचा एक उपाय मी सांगत आहे, तर तो देखील तुम्हाला करायचा आहे। हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा मनोकामना असतील आणि त्या जर पूर्ण होत नसतील, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल, तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला 108 तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि अखंड घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका। यानंतर 108 तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल। आता हा उपाय जर तुम्ही घरी करणार असाल तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर शिवलिंग असायला हवं, तरच तुम्ही हा उपाय घरी करू शकता। जर तुमच्या घरामध्ये नसेल तर मग तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे। घरी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 108 अखंड तांदूळ जे आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत असे 108 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक वेळेला तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। त्यानंतर दुसरा तांदूळ घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरा तांदूळ हा तुम्हाला परत अर्पण करायचा आहे आणि असं तुम्हाला एकूण 108 वेळेला हा मंत्र म्हणून 108 तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती
तर ती व्यक्त करायची आहे। आता दुसऱ्या दिवशी तांदळाचं काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही हा घरामध्ये उपाय केला असेल तर 108 तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही भात बनवणार आहात तर तेव्हा त्या भातामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत किंवा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातले तरी सुद्धा चालतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला 108 तांदळाचा उपाय जो आहे तर तो आज पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे। पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला करायचा आहे, प्रत्येक सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा नाही। तर हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्ही ते नक्की आवर्जून करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।